लई दिसानं असं खायला मिळालं. एकदम भारी पैकी मस्तपैकी जीभ खवळलेली मग देत धनाधन काय बघतो रे? ए व्यवसाय द्या बघतो काय असा माझ्याकडे. माझं सोंग तू कधीच वठवू शकत नाहीस. जमणारच नाही तुला ते. कधी जमणार? का जमणार नाही? जमल, बरोबर जमते की नाही बघ. बघितलंस का? जेवणाच्या ताटाकडे बघितल्यानंतर किती आधाशासारखा बघत होतास. जेवून झाल्यानंतर ताट बघितलंस का तुझं? उकिरडा बरा रे. असं जेवतात रावसाहेब. तुला काय ठाऊक आहे रे? अख्खं आयुष्य गेलंय माझं दारिद्र्यात, उपासमारीत. असलं अन्न कधी पाहिलंच नाही. असं बघितल्यानंतर होणार की नाही आदाशीपणा? असं बघत राहणार. असंच पाहिलं असतोस तू. मला अक्कल नको शिकू, कळलं की नाही? पण नंतर मात्र मला जी आयडिया सुचली काय ती आपलं उपोषण करायची, ती कशी वाटली आई नाही? असले फालतू विचार तुझ्यासारख्या लोकांच्या डोक्यात येतात, आमच्यासारख्या नाही. कळलं ना? त्याला वेगळी बुद्धी असावी लागत नाही. माझं बोलून नाही असं नाही, माझं बोलून झालंय. कुणाला सांगू नको. 5-5 लाडू खाल्ले, 2 हातमध्ये, 2 इकडे खाली, नंतर 1 हातामध्ये. दादा ना खरंच ग्रेट आहेत यार. म्हणजे ते दुसऱ्यांना शिक्षा देतात, पण स्वतः चुकले ना तर स्वतःलाही शिक्षा देतात. सर्वांसाठी समान न्याय यार त्यांच्याकडे. पण ना त्यालाही छोट्या छोट्या गोष्टी मनावर घ्यायला लागल्यात. म्हणजे आता हात थरथरायला लागला म्हणून कोणी प्रायश्चित करतं का? आपण पण ना ते उपाशी असताना जेवणं बरोबर नव्हतं वाटत. हो, पण जर आपण जेवलो नसतो तर त्यांना आणखीन वाईट वाटलं असतं ना. ही खरंच आहे. मुक्ताताई, माझ्या घरच्यांमुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. स्वतःचं घर सोडून जावं लागलं, त्यासाठी आय एम रिअली सॉरी ताई. हो नाही, तुम्ही नका माफी मागू. कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीची एक येळ असते. येळ आधी काही मिळत नाही, ती येळ येऊन द्यावी लागते. वहिनी, तू आता कोणत्याच कारणासाठी हे घर सोडून नको जाऊ ना परत. हो. बरं, आम्ही उद्या सकाळीच निघू आणि आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करू. पण रेणुकाताई, तुमच्या घरच्या निश्चयीचा राग अजिबात मनात ठेवू नका. नव्याने सुरुवात करा. हो, मी सगळं विसरून जाईन आणि या नवीन आयुष्यात माझं घरच्यांशी ना भांडण असेल ना कुठली तक्रार. मला तुझ्याकडून जी शिकवण मिळाली आहे ना, मी तशीच वागेन. माझ्या घरच्यांना खूप जीव लावेन आणि आता सगळं चांगलं होईल. पिक्चर मध्ये पाहिलं होतं असं, दूध घेऊन बायका हनीमूनच्या रात्री येतात. म्हणजे आता आमचा हनीमून. काय चाललंय तुमचं? मग न जेवून स्वतःला का शिक्षा करून घेताय? तुमचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. नाही, असं काही नाही आहे. बरं ठीक आहे, जेवायचं नसेल तर नका जेवू. थोडं दूध घेता का? नको नको. अहो थोडं घ्या ना, काही जेवलेलंच नाही आहात तुम्ही. ही
दूध प्यायची वेळ नाहीये. बर, तुम्हाला दुसरं काही हवंय का? नको. मी दुसरं काही हवं असेल तर सांगा, मी करून देते खायला तुम्हाला. तुमच्या आवडीचा पदार्थ देते करून. नाही नको. तब्येत बरी आहे ना तुमची? डोकं दुखते का? हं? पाय दुखतात फार? काय काय सहन केलं असेल कुणास ठाऊक. काय झालं? असे का पाहत होतात माझ्याकडे? काही झालंय का? काही नाही. संकटात होतो तेव्हा तुझी आठवण आली खूप. असं वाटलं तुझा आधार घ्यायला हवा, नाहीतर मी बुडून जाईन. म्हणून धरला हात. तुझा हात धरला मग बुडणार नाही. मला खात्री वाटली. आता नाही बुडणार. आता नाही बुडणार. खूप थकलोय मी. झोप येते तर झोपतो. तूही झोप. एक भूक तर भागली. तिथं ना कोणाची जळजळीत नजर होती ना अडवणूक. या भुकेचं काय? बर बर, ठीक आहे. झोपा झोपा. कशा येड्या, लय घाई करून ग. रस्त्यावर बोर्ड वाचला का नाही? आती घाई संकटात नाही. ही पण इथंच आहे आणि तू पण इथंच आहेस. थोडे दिवस जाऊ दे, मग सगळं सोपं होईल. उगा घाई करून संधीची माती करू नको, कळलं का? शाबास. मी रामवैद्य कडून तुझ्यासाठी बुटी आणली. घरची आठवण येते का? वय अगं मुक्ता, मी अंगाई गीत गाण्याचा प्रयत्न करतो, पण मला माहिती आहे की सूर चुकलेत माझे. सूर चुकलेत जरा, पण प्रयत्न चांगला होता. खरंच? बरं, मग मी अंगाई गीत गातो. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप. हळूहळू. काय? माई झोप तर निघून जायची, जे झोपलेत ना ते पण उठून यायचे. हो. ऐक. सॉरी. नाही, मुक्ता म्हणजे मलम कुठे आहे? हा बघ. नाही ठीक आहे. मुक्ता, अगं असं कसं ठीक आहे यार? अगं खरंच मी नेहमीच्या सवयीप्रमाणे.
कसे झोपलेत हे? किती घुरतायत? त्याच्या आधी कधी असं घुरत पण नव्हते. बेशिस्त झोपलेल्यानं कधी बघितलेलंच नाही मी. तुमच्या झोपण्यात पण एक शिस्त असते, असं लोळत नाही पडत कधी. आला रात्री पण असा धसकन हात धरला माझा, उठल्यासारखं वाटतं म्हणून आधारासाठी हात पकडलाय म्हणाले. तो स्पर्श काही आधारासाठी नव्हता. कसले विचार करते मी. देवी आई, असे भलते सलते विचार मनात पण नको यायला माझ्या. वंस, तुम्ही इथे काय करताय? उभी आहे. नाही, इथे उभं राहून चोरून आत काय पाहताय? आतमध्ये बघत होते. तेच म्हणते, काय पाहताय तुम्ही आत? ते दादाला म्हणजे दादा शांत झोपलाय की नाही ते पाहायला आले होते. म्हणजे दादानी जे काही हाल सहन केलेत त्यानंतर त्याला शांत झोप लागते की नाही याची मलाही काळजी वाटत होती ग. नाही, शांत झोप लागली त्यांना. कसे बेशिस्त सारखे झोपलेत ते. असं नाही झोपत ते कधी. झोपताना पण एक शिस्त असते, शांतपणे झोपतात, जसे लोळत नाहीत. हे घरी आल्यापासून काहीतरी विचित्रच वागतायत. गुंडांच्या तावडीत असताना गुंडांनी काय हाल केलेत त्यांचे कुणास ठाऊक. त्यांचे काय हाल झालेत ना आपल्याला कळायला हवं, म्हणजे त्याबरोबर आपल्याला त्यांच्यावर उपचार करता येतील. तुम्ही होतात ना तिथे, तुम्हाला काही माहितीये का वंस? म्हटलं तुम्ही होतात ना तिथे, तुम्हाला काही ठाऊक आहे का? कसं कळणार ना. ते म्हणजे दादा 2 दिवस गुंडांच्या तावडीत होता. त्यानंतर आम्ही तिथे पोचलो, त्यामुळे त्या गुंडांनी काय हाल केले त्याचे आम्हाला कसं कळणार ना. तुझ्या इतकीच मलाही टेन्शन आलंय, काळजी वाटते खूप त्याची. काय झालं असेल त्याच्याबरोबर असं. विश्वास ठेव आमच्यावर वहिनी. तुमच्यावर विश्वास ठेवायलाच लागणार आहे मला वंस, कारण ह्यांनी ठेवलाय ना तुमच्यावर विश्वास, आणि विश्वास ठेवूनच तुम्हाला घरात घेतलंय. तुम्ही काय कॉपीकॅट खेळताय? मी आज चली येता. नाही, कशाला. गजा, ए गजा. हा, इधर कुसुम, भक्ती. ये बाळा, बस बस. हे बघ भक्ती, अगं आम्ही मुक्ता स्पर्धा जिंकावी, तिला बरं वाटावा म्हणून जो नवस केला होता तिच्यासाठी, तो फेडायला आम्ही मर्याईच्या डोंगरावर चाललोय. तुला पण नेणार होतो, पण तुझ्या अंगावर ताप आहे. नको अण्णा, मी थांबते. एक तर ते मंदिर आहे डोंगरावर, बाहेर आभाळ पण भरून आलेले, कधी पण पाऊस पडू शकतो. नाहीतर मी थांबू का भक्ती संग? अगं पण जोडीनं नवस बोललोय आपण, जोडीनंच फेडाय पाहिजे ना. पण तिच्या संग कुणीतरी थांबायला पाहिजे ना. सुनील पण ते पप्प्या भाऊंसोबत बाहेर गेलेत ना. नाहीतर आपण असं करूया का, आपण नंतर जाऊया ना नवस फेडायला. नाही नाही, असं नका करू. एकतर देवी आईनं नवस ऐकलं, जे मागितलं ते दिलंय, आणि आता परत फेड करायची वेळ आली तर पुढं नको ढकलायला. आणि मला काही एवढा ताप नाहीये, साधी कणकणच आहे. मग मी थांबू का? काय नको, एवढा मोठा डोंगर चढायचा आहे. आई अण्णांना डोंगर चढायला मदत करावं लागेल ना.
हा मग मी करेल ना. हनुमान बनून त्यांना खांद्यावर घेऊन उडू पण शकतो. ओ हनुमान, तुम्ही नुसतं पाय पाय चाललात ना तरी लई उपकार होतील. बरं बघते, उपाशी राहू नकोस. चुलीवर पेच करून ठेवले आणि तोंडाला चव नसेल ना तर लिंबाचं लोणचे ते घे तोंडी लावायला. होय आहे. हा आणि बघतो ते मी आणलेला गोळ्या पण घे. बरं साहेब, जा आता तुम्ही बिनघोर. काळजी घे. होय ना. चल. घरात कोणी नसताना हे बी इथं नाहीत. हे नाहीत ते चांगलं म्हणायचं का? हो हो, ऐका ना. वहिनी आता मला विचारत होती काय आमचे हे असे वाकडे तिकडे कधीपासून झोपायला लागले. तिला खूप प्रश्न पडायला लागलेत. त्या प्रश्नाचं रूपांतर शंकेत व्हायला नको, मग वाट लागेल आपली. आणि मला हे पण विचारत होती की गुंडांनी आमच्या ह्यांच्यासोबत काय केलं. अरे बापरे, मग तू काय सांगितलंस? मी काही सांगितलं नाही, मी शांत राहिले. म्हटलं आपण एक काहीतरी बोलायचो आणि काशा काहीतरी वेगळंच सांगायचा. अगदी बरं केलंस. ते रावसाहेब गायब झाले ना, त्याची एक आपल्याला वेगळी स्टोरीज बनवावी लागेल. म्हणजे काय, उद्यापासून आपण एकाच नोटवर राहू. नाही ते सगळं होईल हो, पण मला टेन्शन आलंय की या काशाच्या झोपण्याच्या सवयीचं काय करायचं आपण. त्याचं काय करणार? जागा असताना माणसाला सांगू शकतो की बाबा लोळू नको, घोरू नको, खाजवू नको. अरे पण झोपल्यानंतर कंट्रोल कोण करणार? बाबा, हा, कशाच्या कंट्रोल बद्दल बोलताय? अगं ते हिशोब पैशांच्या खर्चांचा कंट्रोल कोण ठेवणार हे बोलत होतो. म्हणजे दादा नेहमी सांगत असतो ना, खर्चावर कंट्रोल ठेवा, ताबा ठेवा आणि बचत करा. आणि हो, तुला सांगायचं राहूनच गेलं, दादा आता आर्थिक मदत करणार आहे तुझ्या बाबांना बिझनेस मध्ये. मग काय सांगतेस? अगं ही तर खूप छान गोष्ट आहे. म्हणजे बाबा आता बिझनेस मध्ये गुंतणार आणि बाबांकडे पण पैसा येणार. मम्मा, आपलं पण मोठं आणि छान घर असेल. बाबा, मम्मा, माझ्याकडून जितकी मदत होईल ना तितकी मदत मी तुम्हाला करेल. तसं गुणी बाय ते. तू कशाला आली होती? अरे हो, मी हे सांगायला आले होते, मागेच दादा मामांनी ना अकाउंटच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावरती टाकल्या होत्या. आणि त्यात मी इतकं मन लावून काम करते ना की कामातल्या लहान लहान गोष्टी ना मला आता समजायला लागल्या आहेत. अरे वा, मग हे छानच आहे ना. बाबा, आता ना मी ही फाईल चेक करते. यात ना इतके इशू आहेत माहितीये. खर्चामध्ये ना काहीतरी घोळ आहे. मी आहे ना हेच दादा मामांना सांगायला जात होते. म्हणजे यातला घोळ आहे ना तो मी नक्की शोधून काढणार. मी आले. हा, दादा मामांना हे दाखवायला हवं. हा, झालं, संपलं सगळं. आता ही आपलीच लेख आपल्या प्लॅनची वाट लावून टाकणार. हो, आणि मी ती हिशोब कोणाला द्यायला गेली आहे? त्या काशाला. त्याची काय अवस्था होईल ना त्याचं त्यालाच माहिती. नाही, शांत राहिला तर ठीक आहे, तोंड उघडला तर माती करून ठेवेल सगळी. रावसाहेबांची शाबासकी मिळवण्याच्या नादामध्ये ही पोरगी भरपूरच कामाला लागलेली आहे. मलाच काहीतरी करावं लागणार. हिला जयाला कंट्रोल करायलाच पाहिजे. दादा, तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? मला काय दाढ भरली? म्हणजे एवढी चांगली सासू सुनेची जोडी, माझ्यावर प्रेम करणारी, मला जीवापाड जपणारी असताना मला काय होणार आहे? मी छान आहे. काल रात्री जो प्रसंग घडला त्याच्यानंतर जे मला वाटतं ना ह्यांच्याबद्दल, ते मला कुणाला सांगताही येत नाहीये, मुक्ताला सुद्धा नाही. तुझा हात कसा आहे? बरं आहे. दादा मामा, तुम्हाला हे दाखवायचं होतं. दाखव दाखव. या काही एंट्रीज आहेत आणि त्यातलं टोटल अमाऊंट. यामध्ये ना काहीच ताळमेळ लागत नाहीये. म्हणजे आता ही कॅरी फॉरवर्ड अमाऊंटच बघा ना, आणि या पुढच्या डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट पण बघा. म्हणजे ओरिजिनल बिल्स आणि डेबिटेड अमाऊंट यामध्ये ना खूप जास्त फरक आहे.
दादा मामा जवळपास ना 1.5 लाख रुपयांचा गोळ आहे.